नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तांदळाची रबडीसारखी खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही इथे ही खीर पाहू शकता आणि त्याचा दाटसरपणाही पाहू शकता, किती अप्रतिम बनली गेलेली आहे। दिसायला जितकी ही खीर सुंदर दिसते तितकीच चवीला भन्नाट लागते। सध्या मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत, तर त्याच्यामध्ये आपण दर गुरुवारी नैवेद्याला काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करतो। तर अशा वेळी ही रबडीसारखी तांदळाची खीर तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे। झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत एका वाटीमध्ये पुन्हा 1 चमचा तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। त्याच्यामध्ये घालायचे आहेत 5 ते 6 बदाम। आता ते असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता इथे एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे। त्याच्यामध्ये घेतला आहे पिस्ता आणि बदाम। आपल्याला हे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। इथे आपले ड्रायफ्रूट्सही तळून तयार झालेले आहेत। आता आपण भिजत ठेवलेले बदाम आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। दुसरीकडे भातही छान असा शिजला गेलेला आहे। कुकर गार झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसूत असा हा भात शिजला गेलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने थोडासा आपण हा भात मॅश करून घेऊया। संपूर्ण भात मॅश करून झाला आहे। आता कुकर पुन्हा गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्याच कुकरमध्ये दूध घालायचं आहे। तर दूध मी इथे संपूर्ण खीर बनवण्यासाठी अर्धा लिटरचा वापर केलेला आहे। तर इथे मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवलं आणि बाकी सर्व याच्यामध्ये घालून घेतले। इथे दुधाला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर हलकीशी दाटसर होईपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे करून घेतलेली पेस्ट, जी तांदळाची आणि बदामाची केली होती। संपूर्ण पेस्ट घालून आपल्याला पुन्हा 5 मिनिटं छान ही खीर घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी दाटसर खीर शिजली गेलेली आहे। आता याच्यामध्ये एक छोटी लहान वाटी साखर घेतलेली आहे, ती संपूर्ण साखर घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर मिक्स करून घेतली। आता याच्यामध्ये घालायचं आहे जे अर्धी वाटी दूध ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी केशर भिजत ठेवलं होतं ते घालायचं आहे। केशर दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान अशी खीर शिजवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता छान अशी दाटसर रबडीसारखी खीर शिजून तयार झाले। आता याच्यामध्ये घालायचं आहे तळलेले ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा वेलची पूड आणि सर्वात शेवटी घालायचं आहे तूप आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झटपट अशी रबडीसारखी तांदळाची खीर तयार झालेली आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, किती छान अशी दाटसर बनली गेलेली आहे। जर तुम्हालाही या पद्धतीने नैवेद्यासाठी रबडीसारखी तांदळाची खीर बनवायची असेल तर तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। रेसिपी खूप सोपी आहे, साधी आहे आणि झटपट बनली जाते व अगदी घरच्याच साहित्यामध्ये तुम्ही ही तांदळाची खीर बनवू शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।